राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट्स घेऊन आलो आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, खरीप पेरणी, पाऊस, सोयाबीन, कांदा, युरिया खत, पशुधन विमा आणि विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बातम्या आज समोर आल्या आहेत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधी वितरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्यापासून निधी वितरणाला सुरुवात होणार असून राज्यातील तब्बल 93,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी हस्तांतरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल 1817 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यानंतर शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 महिन्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची ग्वाही दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर तब्बल 5,029 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांना येत्या 2 महिन्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे. मात्र, दुसरीकडे कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये ई-केवायसी, फार्मर आयडी आणि ॲग्रिस्टॅक यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 93,000 खातेदारांच्या ई-केवायसीचा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीमध्ये परजिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे आल्याचे समोर आले आहे. जालना, बीड, धाराशिव आणि अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची सहकारी विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1592 पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे 1228 तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 364 पात्र शेतकरी आहेत. मात्र आधार प्रमाणीकरणाअभावी 490 कर्जखाती अद्याप प्रलंबित आहेत. मंगळवेढा परिसरात 1772 खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर 197 शेतकऱ्यांकडे आवश्यक कार्ड नसल्यामुळे प्रक्रिया अडचणीत आली आहे. धाराशिव जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर 12,224 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित पात्र शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 13,425 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातही 10,635 शेतकरी कर्जमुक्त झाले असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता खरीप पिकांकडे वळूया. अकोला जिल्ह्यामध्ये यंदा 17,000 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीने पिकांची पेरणी करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे पिकांची वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तब्बल 1150 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून कृषी विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र अहवालाला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पीक विम्याबाबतही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही भागांमध्ये मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेमध्ये मोठी घट झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे उर्वरित भरपाईची रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे. मंगरुळ परिसरामध्ये सोयाबीन पिकावर नीलगाईंचा उपद्रव वाढला आहे. 2 एकरावरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. धरणातील विहीर खचल्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सोमेश्वरनगर परिसरातील या प्रकारानंतर ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भीमेच्या पुरामुळे 8 बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यांचा भराव वाहून गेला असून काही ठिकाणी 3 फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत. तरीही दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. करमाळा तालुक्यात उजनी धरण भरले असले तरी अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे. धरण ओव्हरफ्लोच्या स्थितीत असताना पाणी तलावांमध्ये सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर पेरण्या बाकी असल्याची माहिती आहे. गिरणा धरणाचा जलसाठा 99% पोहोचला असून 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. निफाड तालुक्यात डाळिंब बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खेडले झुंगे, धरणगाव, रुई आणि कोळगाव परिसरातील जवळपास 100 एकरांवरील बागा बाधित झाल्याची माहिती आहे. दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 96.70% पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीन, मका, मूग आणि उडदाचा यामध्ये समावेश आहे. मक्याची पेरणी उद्दिष्टापेक्षा अधिक झाली आहे. बीड जिल्ह्यात मात्र कमी पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच घसरलेल्या बाजारभावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हिंगोली जिल्ह्यात 7516 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 62,54,00,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती आहे. इसापूर, सिद्धेश्वर धरणालाही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्याचे 2 महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढलेली नाही. सिद्धेश्वर धरणात केवळ 24% जिवंत पाणीसाठा असल्याची माहिती आहे. लातूर जिल्ह्यात खरीप पेरणीचा खोळंबा झाला आहे. तब्बल 68,000 हेक्टर क्षेत्र अजूनही पडीक असल्याची माहिती आहे. 8 दिवसांपासून वारे सुटल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. फळबागांसाठी युक्त पोर्टलवर माहिती अपलोड करण्याबाबतही शासनाने नवीन सूचना दिल्या आहेत. नोंदणीशिवाय प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी युक्त पोर्टलवर आवश्यक माहिती अपलोड करणे महत्त्वाचे आहे. पीक कर्जाबाबतही शेतकऱ्यांसमोर अडचणी कायम आहेत. व्यापारी बँकांकडून पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. उद्दिष्टाच्या केवळ 41% पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जमिनीच्या व्यवहाराबाबत आता थेट मोबाईलवर अलर्ट मिळणार आहे. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारामध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे. पशुपालकांसाठीही महत्त्वाची बातमी आहे. केवळ 15% हिश्श्यामध्ये जनावरांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध झाली असून पशुधन विमा योजनेचा लाभ हजारो पशुपालकांना मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रातील कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र कागदावर हजारो हेक्टर जमीन पाणीदार दाखवली असली तरी प्रत्यक्षात विहिरींची पाणीपातळी कमी असल्याची तक्रार आहे. लाखणी परिसरात 20,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता बंद झाला असल्यास शेतकऱ्यांनी आपली लाभार्थी स्थिती तपासावी. बँक खाते, आधार आणि इतर आवश्यक माहितीमध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात. त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळू शकतो. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 764.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एसटी बसमध्ये सवलतीचे तिकीट देण्यास टाळाटाळ केल्यास वाहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये ॲग्रिस्टॅक आणि मोबाईलशी संबंधित अडचणी येत आहेत. पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात आधुनिक शेतीचे धडे घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम खाद्यतेल, साखर आणि गव्हाच्या दरावर होत आहे. खाद्यतेल निर्देशांक 4 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, कांदा दर आणि सिंचनाच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीमध्ये गैर काही नाही असे स्पष्ट केले आहे. अकोला जिल्ह्यात आंब्याच्या बागेतून शाश्वत शेतीची नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डार्क कटेल मँगो कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन संधी मिळत आहे. यंदा खरीप पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात केवळ 70,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची माहिती आहे. मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची अपडेट आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सारथीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची माहिती आहे. बायोगॅस योजनेच्या अनुदानाबाबतही नवीन माहिती समोर आली आहे.
अनुदानाची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे निधी वितरणामध्ये पारदर्शकता वाढणार आहे. शिक्षकांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन रोखले जाण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी ई-के-वाय-सी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांचे नुकसान होत आहे. 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. महाडीबीटीच्या शिष्यवृत्तीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सॉफ्टवेअरशी संबंधित समस्येमुळे शिष्यवृत्ती रखडल्याची तक्रार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदीबाबत नाफेड आणि एनसीसीएफच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ 2,71,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्व्हर डाऊन आणि ओटीपीच्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांसाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यांमध्ये खत उपलब्धतेची परिस्थिती वेगवेगळी आहे. येवला परिसरात युरियासोबत इतर खतांची लिंकिंग करावी लागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मराठवाड्यातील लघु आणि मध्यम धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. अर्धा पावसाळा संपत आला असताना धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 18% पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मराठवाड्यातील सुमारे 1,30,000 शेतकऱ्यांना 932 कोटी रुपयांचा दिलासा मिळणार असल्याची माहिती आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 122 कोटी रुपयांचा निधी असल्याचे सांगण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात यंदा पीक विम्याचे कवच मोठ्या क्षेत्राला मिळालेले नाही. आतापर्यंत 3,47,235 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र सुमारे 35% क्षेत्र विम्याविना असल्याची माहिती आहे. लातूर शहरातील सुमारे 70,000 गॅस ग्राहकांचे कनेक्शन बंद होण्याची शक्यता असून ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात 82% ग्राहकांची ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जुने थकीत कर्ज असल्यामुळे नवीन पीक कर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38% पीक कर्ज वाटप झाले असून सुमारे 1.5 लाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील भरपाईच्या प्रक्रियेत 36 मंडळे वगळण्यात आल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तुळजापूर परिसरात तब्बल 1,21,000 पशुधनाचा सांभाळ केवळ 29 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. 75 पैकी 44 पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण आहे. मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या कामाबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था खराब होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परभणी जिल्ह्यात 5,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. मात्र केवळ 3,43,000 हेक्टर क्षेत्राला पीक विम्याचे कवच मिळाले आहे. म्हणजेच मोठे क्षेत्र अद्याप विम्याविना आहे. भंडारा जिल्ह्यातील 8229 शेतकरी ॲग्रिस्टॅकच्या तांत्रिक अडचणींमध्ये अडकले आहेत. दुसरी कर्जमाफीची यादी कधी जाहीर होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. तक्रार करून महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नागपूर जिल्ह्यातही पीक नुकसान मोठे झाले असून भरपाई कमी मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित एका महत्त्वाच्या योजनेत दुसरी मुलगी झाल्यास 6,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्त किसान मोर्चाकडून शेतमालाला हमीभाव आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. पीक विम्यातील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव परिसरामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ 33% शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. खरेदी प्रक्रिया संथ असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अमळनेरमध्ये जलसंधारणासाठी 30 आर्च बंधारे उभारण्यात येणार असून यासाठी 102 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुष्काळ आणि अनियमित पावसावर उपाय म्हणून ही कामे केली जाणार आहेत. लातूर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस कमी असल्यामुळे खरीप पिकांची चिंता वाढली आहे.
रेणा प्रकल्पामध्ये केवळ 23% जलसाठा उपलब्ध असल्याने पाऊस न झाल्यास पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामांना वेग देण्यात आला असून 938.90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याची माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या या सर्व अपडेट्समधून नमो शेतकरी योजनेचा निधी, कर्जमाफी, पीक विमा, पीक कर्ज, पाऊस, खरीप पेरणी, खतांची उपलब्धता आणि विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या. यापैकी कोणतीही महत्त्वाची माहिती चुकवू नका. आपल्या जिल्ह्यातील बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर ती नक्की लक्षात ठेवा आणि संबंधित शासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या, ताज्या आणि झटपट अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशन सुरू करा. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंतही नक्की शेअर करा. धन्यवाद.